प्रहार संघटनेतर्फे दिव्यांगांना 3 चाकी सायकल आणि गरजूंना किराणा वाटप. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133वी जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये 3 दिव्यांग बांधवांना 3 चाकी सायकलचे वाटप तर 40 गोरगरीब गरजूंना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. देवळाली कॅम्पच्या जुन्या मध्यवर्ती बसस्थानकावर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जेकब अण्णा पिल्ले, शहराध्यक्ष जितेंद्र देवकर, सिन्नर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर यांच्या उपस्थितीत संजय मोजाड, यश पगारे, सचिन पोरजे या तिघांना 3 चाकी सायकलचे वाटप करण्यात आले. त्यानंतर लक्ष फाउंडेशन संचलित लाईफलाईन ब्लड सेंटर नाशिक यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते. त्यात ऐच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमास प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अनिल घोडके, चंद्रकांत वालझाडे, सुनील वालझाडे, संजय मोजाड, संदीप ससाने, हिना शेख, इरफान मनियार, पुरुषोत्तम देशमुख आदींसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार सरोज आहिरे यांनी देखील या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन प्रहार संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.